देवाला फुलं कशी बरं व्हायची असतात? नेहमी आपला अंगठा, अनामिका आणि मधलं बोट या 3 बोटांमध्ये फुल असं पकडायचं आणि ते देवांना वाहायचं. निसर्गामध्ये फुलं कशी येतात? ते नेहमी अशी वरच्या दिशेला त्यांचं मुख करून येतात. त्यामुळे आपण सुद्धा फुल वाहताना त्याचं जे मुख आहे फुलाचं ते वरच्या दिशेला येईल असं ठेवायचं. कधी असं फुल पालथं वगैरे टाकायचं नसतं. कोणती फुलं देवाला व्हायची नाहीत? जे फुल निर्माल्य म्हणजे ऑलरेडी वाहिलेलं फुल आहे ते. असा वास घेतला किंवा केसात माळलेलं फुल आहे ते देवाला व्हायचं असं कधीही करायचं नसतं. देवाला कळ्या सुद्धा वाहता येईल. शास्त्रामध्ये सांगितलंय फक्त कमळाची कळी वाहिली तर देवाला चालते. बरोबर बऱ्याचशा लोकांना दुसऱ्यांच्या बागेतली फुलं चोरून आणून देवाला व्हायची सवय असते आणि वर म्हणता सुद्धा की देवासाठीच तर आणतोय मग त्यात कुठलं पाप. असं जर केलं तर सोनं चोरी केल्याचं पाप आपल्याला लागतं. त्यामुळे कधीही दुसऱ्यांना न विचारता त्यांच्या बागेतली फुलं आणू नका. याचबरोबर एखादी फुलं जी आहेत त्याच्या पाकळ्या निघालेल्या आहेत किंवा त्याला अग्नीचा स्पर्श झालेला आहे किंवा एखाद्या खराब जागेमध्ये फुल उमललेलं आहे, अशी फुलं देवांना वाहू नका. फुलं नेहमी वाहताना चांगल्या सुगंधाची फुलं व्हायची. कधीही उग्र वास किंवा खराब आंबट वास असा येत असेल तर ती फुलं देवांना तुम्ही वाहू नका. आता बऱ्याचशा धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कसं शक्य नसतं की आपल्या बागेमध्ये लावलेली फुलं आपण वाहू. अशा वेळी काय करायचं? तुम्ही जर विकत आणलेली फुलं असतील तर ती कधी शिळी होत नाहीत असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही दुकानातून जर विकत आणली फुलं आणि ती 1-2 दिवस जुनी जरी असतील तरी त्याचा तुम्हाला दोष लागत नाही. अजून याबद्दल काय माहिती हवी असल्यास मला कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारा. जय श्रीराम.